लक्ष्मी प्राप्त करणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तुम्हाला सिद्धी मिळत आहे, तुम्हाला कसली तरी सिद्धी तुम्ही मिळवत आहात, सिद्धी प्राप्त व्यक्ती तुम्ही होत आहात. असू शकतं मागील जन्मामध्ये सुद्धा तुमच्याकडे सिद्धी होत्या, तुमच्याकडे अनेक सिद्धी तुम्ही प्राप्त केलेल्या होत्या तुमच्या इनर वर्कनी, तुमच्या मेडिटेशन ध्यानधारणे थ्रू. तर ते सिद्धी तुम्हाला प्राप्त होत आहे, तुमचा न्याय करेल. कारण की येथे ऊर्जा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. माता महालक्ष्मीची ऊर्जा येथे आहे. माता महालक्ष्मी या सगळ्या तुमच्या जीवनावरती लक्ष ठेवून आहे. तुमच्या बाबतीमध्ये जे जे कोणी जसं जसं वागलेलं आहे, आज त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांना म्हणतात ना, ती विष खायला पैसे नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्यांनी तुम्हाला संपवण्याचा विचार केला, आज ते कुठल्या थराला गेलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. सो तुम्हाला इथे काळजी करण्याची गरज नाहीये. भूतकाळ पॅनिक होता, दुःख देणार होता, पण त्या परिस्थितीमध्ये तुमचे पार्टनर तुमच्या सोबत होते. तुमचे मे बी डिवाइन पार्टनर असतील, ते तुमच्या सोबत होते. तुम्हाला त्यांची एनर्जी जाणवत होती की नाही, कुणी नसलं जरी आपल्यासोबत तरी आपल्यासोबत ते आहेत. तर तुम्हाला त्यांची एनर्जी जाणवत होती, फील होत होती. सो इथे दिसून येत आहे की आता तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्मिक गोष्टी होत्या त्या संपलेल्या आहेत. अँड तुम्हाला नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज शुक्रवार आहे आणि आज आपण माता महालक्ष्मीकडून काही संदेश घेणार आहोत, कारण की ती आपली सर्वांची माता आहे, कुलदेवी आहे. तर आज आपण त्यांच्याकडून संदेश घेणार आहोत. त्यांचीच कृपा आहे, त्यांचेच आशीर्वाद आहे सगळ्यांवरती. जी कोल्हापूरची माता महालक्ष्मी आहे, आदिशक्ती, आदिमाया, आदिमहामाया, राजराजेश्वरी माता महालक्ष्मी आहे. तर त्यांच्याकडून आपण आज संदेश घेणार आहोत. तर पाहूया आपल्याला आज ते काही संदेश देतात. त्याआधी तुमच्या अराउंड जी कुठली नेगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय माता महालक्ष्मी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टीप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय. ऑल नेगेटिविटी सेंड इट बॅक टू सेंडर. जय माता महालक्ष्मी. Please guide me and protect me and protect all viewers, subscribers and collectives. Let's see, पाहूया त्याआधी तुमच्या अराउंड काय एनर्जीज आहे, तुमच्या आजूबाजूची लोक कशी आहेत, त्या बाबतीमध्ये आपण ऊर्जा घेत आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय माता महालक्ष्मी. जय माता महालक्ष्मी. तर लेट्स सी, पाहूया पाहूया तुमच्या अराउंड काय ऊर्जा आहे, तुमच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे ते आपण चेक करणार आहोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय माता महालक्ष्मी. बघा, आपल्याला सुखदुःखात साथ देणारे आपली माता महालक्ष्मी आहे, कारण की आपण तिचे बच्चे आहोत आणि तिने आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये सांभाळलेलं आहे, आपल्यावरती लक्ष ठेवलेलं आहे आणि त्यांचीच कृपा आहे की तुम्ही आज इथपर्यंत आहात, आपण आज सगळे इथपर्यंत आहोत. तर पाहूया त्यांच्याकडून आपल्याला काय मेसेजेस मिळतात. त्याआधी तुमच्या आजूबाजूला जी काही ऊर्जा आहे त्या संदर्भामध्ये आपण गायडन्स घेत आहोत. ओके, मिक्स सिग्नल आय थिंक. ओके, तर ही जी काही आत्ता रीडिंग मिळालेली आहे, तर असू शकतं फॅमिली टाईज आहे, काही फॅमिलीमध्ये काही गोष्टी घडत आहे, जेवताना काही गोष्टी बोलल्या जात आहेत, काही चर्चेला विषय आहेत जे जेवताना होत आहे. तुमच्या बाबतीमध्ये तुमच्याच घरातील लोक आहेत, तुमच्या शेजारचे आजूबाजूची लोक आहेत जी तुमच्या बाबतीमध्ये बोलत आहेत किंवा तुमच्याविषयी काहीतरी चर्चा सुरू आहे किंवा असं काहीतरी आहे. फॅमिली डायनेमिक्स आर इन्फ्लुएन्सिंग द रिलेशनशिप. म्हणजे जर फॅमिली असेल, तुमचं नवरा बायकोचं रिलेशनशिप असेल, तर त्याच्यामध्ये असं काहीतरी घडत आहे की त्याचा तुमच्या नात्यावरती इतर लोकांचा परिणाम होत आहे. म्हणजे सासरचे लोक असतील, माहेरचे लोक असतील, सोशल तुमचे आजूबाजूचे वातावरणातील लोक असतील, म्हणजे शेजारी पाजारी कार्यक्षेत्रातील, तर त्यांची एनर्जी येथे दिसून येत आहे की जे तुमच्या एनर्जीला येथे इन्फ्लुएन्स, म्हणजे तुमच्यावरती त्याचा प्रभाव पडत आहे की हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय, याचं काय चाललंय, हा आपल्याविषयी काय बोलतोय, आपल्या फॅमिलीविषयी काय, नवरा बायकोविषयी काय. तर ह्या अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. त्यानंतर असं दिसून येत आहे की मे बी असू शकतं तुमचे पार्टनर कधी तुमच्याशी चांगलं वागतात, कधी तुमच्याशी वाईट वागतात, कधी तुम्हाला ते चांगलं बोलतात, कधी तुमची बाजू घेतात, कधी तुमची बाजू घेत नाही. तर अशा प्रकारचे मिक्स सिग्नल तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला मिळतात आणि त्यामुळे तुम्हाला इथे असंही वाटतं की कदाचित मे बी हे कसलं रिलेशनशिप आहे, योग्य आहे का चुकीचं आहे. कुणीतरी जे आहे तुमच्या मर्यादाही खूप जास्त टेस्ट करून पाहतं, तुमचे पार्टनर असतील किंवा
अदर ज्या गोष्टी आहेत, किंवा असू शकतं सध्या तुमची अशी कंडिशन आहे की तुम्ही अंडर प्रेशर आहात, कसलं तरी खूप मोठा प्रेशर तुमच्यावरती आहे. मे बी आर्थिक अडचणी आहेत तुमच्यावरती, किंवा कर्ज आहे, किंवा तुमच्यावरती असू शकतं रिलेशनशिपचा दबाव आहे, सामाजिक दबाव आहे, कार्यक्षेत्रामध्ये दबाव आहे. तर अंडर प्रेशर तुम्ही कार्य करत आहात आणि तुमचं भरपूर तुम्ही एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर तुमचं लिमिट तुम्ही क्रॉस करून काही गोष्टी केलेल्या आहेत. टेस्टिंग लिमिट्स, तर तुमच्या मर्यादांच्या पलीकडे तुम्ही काम केलेलं आहे. तर कुणीतरी असं आहे जे तुमच्या मर्यादा टेस्ट करत आहे, म्हणजे तुमची परीक्षा घेतली जात आहे, असं येथे दिसून येत आहे. तर येथे नक्कीच कुणीतरी असं आहे जे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असतील किंवा तुमच्या घरातील असतील. तर अशी लोक जे आहेत ते बाउंड्रीच्या आत शिरून तुमच्याविषयी काही ना काहीतरी विचार करताना येथे दिसून येत आहे. सो हे ग्रुप डायनॅमिक्स आहे, म्हणजे ग्रुपने काही गोष्टी तुमच्याविषयी चर्चा केल्या जात आहे, किंवा तुमच्याविषयी इतर लोक काहीतरी बोलत आहे की ह्यांच्या जीवनामध्ये नेमकं घडतंय काय, यांच्या जीवनामध्ये नेमकं चाललंय काय. तर अशा प्रकारच्या ऊर्जा येथे आहे. असू शकतं काहींना मंगळ दोष असण्याची शक्यता आहे, काहींना लाल रंग खूप जास्त अट्रॅक्ट करत आहे, किंवा काहींना खूप जास्त मुंग्या दिसत आहेत घरामध्ये. तर अशाही प्रकारच्या ऊर्जा इथे आहेत. असू शकतं काहींच्या जीवनामध्ये पितृदोष असण्याची सुद्धा शक्यता येथे दिसून येत आहे. असू शकतं लोक बरेचसे गोळा होऊन तुमच्याविषयी काहीतरी बोलतात, काहीतरी चर्चा केली जाते. तर ही चर्चा कशाच्या संदर्भात असणार आहे की मे बी असू शकतं तुम्ही एकदम शांत स्वभावाचे आहात, तुम्हाला इतरांमध्ये मिसळणं किंवा इतरांचं काय चाललंय काय नाही याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसतं आणि तुम्ही तुमचं जीवन जगत असतात. परंतु इतर जी लोक आहेत, तुमच्या आजूबाजूची जी लोक आहेत, ते तुमच्या जीवनामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत आहे की नेमकं यांच्या आयुष्यामध्ये चाललंय काय, हे आमच्याशी मोकळ्या मनाने का नाही बोलत. म्हणजे असतं ना एखादं सिक्रेटिव्ह वाटतं की एखादी व्यक्ती जर खूप जास्त ओपन अप होत नसेल तर त्याविषयी सिक्रेट वाटतं की माहिती नाही ह्या व्यक्तीचं नेमकं काय चालू आहे. तर असंही तुमच्या बाबतीमध्ये विचार करतात की लोक ही खूप जास्त रहस्यमय व्यक्ती आहे, ही खूप जास्त याच्या डोक्यामध्ये काय चालू असतं काही समजत नाही, अशा प्रकारचा तुमच्याविषयी विचार करतात. ती लोक तुमच्यासमोर चांगलं बोलतात, तुम्हाला दाखवतात की आम्ही तुमच्याविषयी खूप चांगले आहोत, आम्ही शुभचिंतक आहोत आम्ही तुमच्याविषयी चांगला विचार करतो, आम्ही खूप तुम्हाला मदत करू, आम्ही सहकार्य करू, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ, अशा प्रकारचे ते प्रिटेंड करतात, म्हणजे दाखवतात. बट त्यांच्या मनामध्ये तसं नाही आहे. कारण की असू शकतं तुमचं एवढं मोठं पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे किंवा तुमचं एवढं चांगलं वागणूक आहे की ते त्यांना सहन नाही होत, बिकॉज दे आर जेलस. ते जेलसी करणारे लोक आहेत आणि त्यामुळे कदाचित असू शकतं तुम्हाला एखादं चांगलं उच्च स्थान मिळालं आहे, तुम्हाला चांगली पोस्ट मिळाली आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगलं चाललंय किंवा नवरा बायकोचं चांगलं चाललंय किंवा असं काहीतरी आहे जिथे सगळं चांगलं चाललंय आणि तुम्ही कशा प्रकारे करता ते तुम्ही लोकांना सांगत नसाल. एखाद्या वेळेस तुम्ही शांत ठेवत असाल, रहस्यमय तुमचं वागणं असाल, मे बी तुम्ही वॉटर साईन असाल, वृश्चिक राशीचे असाल, तुम्ही कर्क राशीचे असाल, किंवा जे की तुम्ही अंतर्गत ठेवता सगळ्या गोष्टी. तर अशाही येथे गोष्टी आहेत आणि त्यामुळे जी लोक आहेत त्यांना वाटतं की कदाचित तुम्ही खूप जास्त रहस्यमय आहात आणि ते तुमच्या पुढे फक्त दाखवतात की आम्ही तुमच्यासाठी हॅप्पी आहोत, आम्ही तुमच्यासाठी खुश आहोत. दे आर प्रिटेंडिंग समथिंग की खूप छान चाललंय त्यांच्या मनात तुमच्याविषयी, परंतु तसं नाहीये. तर येथे दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही तुमच्या डेस्टिनाईन पार्टनर सोबत आहात, तुम्ही तुमच्या विवाहामध्ये असू शकतं किंवा रिलेशनशिप जरी असेल, तुमचं लव्ह जरी असेल, कनेक्शन जरी असेल, तर येथे दिसून येत आहे की तुम्ही तुमच्या डेस्टिनाईन म्हणजे तुमच्या डिवाईनने दिलेल्या पार्टनर सोबत सध्या डील करत आहात आणि तुम्ही तुमचं कार्य करत आहात. सो त्यामुळे सुद्धा काही ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्या तुमच्या आजूबाजूला ज्या असतात त्या निगेटिव्हली कार्य करताना इथे दिसून येत आहे. अँड तुमच्या जीवनामध्ये इथे ज्या काही गोष्टी आता छुप्या आहेत त्या आता तुमच्या समोर येणार आहेत. द ट्रू स्टोरी, ज्या असं तुम्हाला वाटतंय की काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत किंवा काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील परंतु त्या चुकीच्या पद्धतीने तुमच्या पुढे आणल्या गेलेल्या असतील. असू शकतं एखादी खरी गोष्ट तुमच्या समोर आलेली नाही अजून आणि ती भविष्यामध्ये येण्याचे चान्सेस आहे. तर खरी स्टोरी तुमच्या पुढे येत आहे. खरी स्टोरी काय होती याच्या पाठीमागं, तर ती स्टोरी तुमच्या पुढे येणार आहे. म्हणजे कोणी तुमच्याविषयी काहीतरी असं वागत आहे की ते दाखवतात एक आणि करतात एक. म्हणतात ना, दाखवणाऱ्याचे दात वेगळे असतात आणि खाणाऱ्याचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, असं काहीतरी आहे. तर ते तसं चालू आहे. असू शकतं ती लोक तुम्हाला असं दाखवतील की ते तुमच्या सोबत आहेत, ते तुम्हाला सहकार्य करत आहेत, बट तसं नाहीये. ते लोक काहीतरी त्यांचा मनसुबा वेगळा आहे. कारण की असू शकतं तुम्ही त्यांच्या वरचढ आहात, तुम्ही त्यांच्यापेक्षाही सक्सेसफुल आहात, तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त पॉझिटिव्ह कार्य करत आहात किंवा काहीतरी असं आहे जे तुमच्यामध्ये आहे ते त्यांच्यामध्ये नाहीये.
सो त्यामुळे सुद्धा ते तुमच्याविषयी विचार करतात की ही व्यक्ती नेमकी अशी कशी काय वागते आणि हिच्या जीवनामध्ये एवढे बदल कसे काय होतात, एवढे चांगले बदल कसे काय होतात, यालाच इतके लवकर कसं काय सपोर्ट मिळतो, ह्याच व्यक्तीला इतकं लवकर कसं काय ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडतात. तर अशा तुमच्या बाबतीमध्ये येथे ऊर्जा आहे. त्याचबरोबर काहींच्या बाबतीमध्ये अशाही ऊर्जा आहेत की त्यांचे पार्टनर जे आहे ते त्यांना मिक्स सिग्नल देतात, जे की त्यांचे डिवाइन काउंटर पार्ट असण्याची शक्यता आहे. सो तुम्ही सध्या तुमच्या डिवाइन काउंटर पार्ट म्हणजे तुमची पर्सन जे आहे ते तुमच्या डिवाइनने दिलेली जोडी आहे. सो ह्या जोड्या ज्या 3D मध्ये लावल्या जातात त्या माणसं लावतात, म्हणजे नाही का आपले आई बाबा लावतात इथे. अँड ही जी जोडी आहे तुमची ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे, जे ब्रह्मांडामध्ये वरती लावण्यात आलेली आहे. परंतु असू शकतं तुम्ही त्यांच्यापासून दूरही असाल किंवा तुम्ही फॅमिलीमध्येही असाल, तर ह्या दोन्हीही शक्यता आहे. पण येथे तुमचे पार्टनर तुम्हाला इथे मिक्स सिग्नल देत आहेत. आर्थिक अडचणी आहेत ज्या की तुमच्या टेस्टिंग म्हणजे लिमिट्स, तुमच्या मर्यादा ज्या आहेत त्या टेस्ट करत आहेत. त्याचबरोबर कुणीतरी जे आहे ते तुमच्या बाउंड्रीच्या आतमध्ये शिरून विचार करत आहे की ह्या ज्या काही बाउंड्री आहे त्याच्यामध्ये आपल्याला आत जाता येईल का, किंवा तुमच्याकडून असं काही करून घेता येईल का जे तुम्हाला कधीच करायचं नव्हतं, किंवा तुम्ही तुमच्या मर्यादेच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी करू शकता का. तर असेही कोणीतरी विचार करत आहे. मे बी असू शकतं एखादं काम आहे जो एखादा पुरुष करू शकतो परंतु ती स्त्री नाही करू शकत, आणि ते काम जर त्या स्त्रीला करायला लावलं तर ती स्त्री करू शकते का, तर नाही करू शकत. परंतु तिची लिमिट्स कशी करू शकते ती, हे चेक केलं जात आहे. सो असू शकतं तुमच्या अराउंड जे काही सर्कल जे आहे ते आखलं जात आहे, तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता नाही आलं पाहिजे असं काहीतरी सर्कल निर्माण केलं जात आहे, की दबावयुक्त तंत्र जे तुमच्या आजूबाजूची लोक तयार करतात. हे बघा, तंत्र म्हणजे अशी बाकीचे जे लोक गोष्टी करतात सगळं तंत्र आहे, जगामध्ये सगळं तंत्र आहे. काय बी करतो आपण ते तंत्रानेच करतो, तसं नाही होऊ शकत. तर असू शकतं कोणीतरी खूप तंत्राने विचार करते, तुमच्या लिमिट्स ज्या आहेत त्या टेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, वारंवार तुमच्या मर्यादा क्षेत्रामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. कोणीतरी व्यक्ती अशी आहे. सो ती अशी व्यक्ती आपल्याला दिसून येत आहे. तर पाहूया आपल्याला याच्यावरती माता महालक्ष्मीचं काय गायडन्स मिळते. तुमचे फायनान्शियल ज्या काही सध्या ब्लॉकेजेस आहेत, आर्थिक अडचणी आहेत, किंवा फॅमिलीमध्ये जे काही वादविवाद आहेत त्यावरती आपल्याला माता महालक्ष्मीकडून गायडन्स घ्यायचा आहे. कारण की कदाचित त्या लोकांना माहिती नाही की तुमच्या डोक्यावरती माता महालक्ष्मीचा वरद हस्त आहे. तुमच्याकडे कसल्याही गोष्टीची कधीही कमतरता राहू शकत नाही. तुम्हाला आजपर्यंत जे काही मिळालेलं आहे तो माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, आणि त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये हे सगळं सक्सेस किंवा सगळं तुम्हाला काही जास्त इफर्ट्स न घालता किंवा तुमच्या कष्टाने तुम्ही ते मिळवलेलं आहे. तर लेट्स सी पाहूया तुमच्यासाठी काय गायडन्स आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. सर्दी झालेली आहे त्यामुळे. ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे मागील काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत तुमच्या बाबतीमध्ये. तर काही लोकांनी तुम्हाला धोकाही दिलेला आहे, त्रासही दिलेला आहे. सो ही ऊर्जा त्रास दिलेला आहे, धोका दिलेला आहे, फसवणूक केलेली आहे, पैशांच्या बाबतीमध्ये आहे, रिलेशनशिपमध्ये आहे. तर अशा ही ऊर्जा आहे तिथे. तर माता महालक्ष्मीचं गायडन्स तुमच्यासाठी आहे की तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहायचं नाही आहे. हायप्रिस्टेसची एनर्जी आहे, तुम्ही आध्यात्मिक आहात, तुमच्याकडे पॉवर आहे, डिवाइन तुम्हाला पॉवर प्रदान करत आहे, डिवाइन तुमच्याशी कनेक्टेड आहे, डिवाइन तुम्हाला लवकरच काही अशा सिद्धी प्राप्त करून देणार आहे ज्याने तुम्ही लोकांच्या मनातील गोष्टी ओळखू शकता, लोकांचे मनसुबे ओळखू शकता. बिकॉज ऑफ यू आर डुईंग 7 चक्र मेडिटेशन और अदर मेडिटेशन्स, त्यामुळे तुमचा जो थर्ड आय चक्र आहे तो येथे अवेकन होत आहे. जे की तुम्ही इतर कार्य करत आहात, ध्यानधारणा करत आहात, मेडिटेशन करत आहात, त्यामुळे तुमचा थर्ड आय चक्र ओपन झालेला आहे आणि तुम्हाला दिसतं की लोकांच्या मनामध्ये काय आहे. सो अशी एखादी सिद्धी तुम्हाला माता महालक्ष्मी प्राप्त करणार आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. तुम्हाला सिद्धी मिळत आहे, तुम्हाला कसली तरी सिद्धी तुम्ही मिळवत आहात, सिद्धी प्राप्त व्यक्ती तुम्ही होत आहात. असू शकतं मागील जन्मामध्ये सुद्धा तुमच्याकडे सिद्धी होत्या, तुमच्याकडे अनेक सिद्धी तुम्ही प्राप्त केलेल्या होत्या तुमच्या इनर वर्कनी, तुमच्या मेडिटेशन ध्यानधारणे थ्रू. तर ते सिद्धी तुम्हाला प्राप्त होत आहे आणि त्यामुळे तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात, तुमचे पर्सन तुमच्याशी असं का वागतात, कन्फ्युजन का आहे, तर हे मिक्स सिग्नल का होतात, तर ह्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि तुमचं कन्फ्युजनही लवकरच दूर होणार आहे. तर माता महालक्ष्मी तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये गुरूंचंही आगमन होत आहे. असू शकतं एखाद्या व्हिडिओतून तुम्हाला काही गायडन्स मिळेल. बघा, गुरु प्रत्येक ठिकाणी आहे.
गुरु हे ब्रह्मांडामध्ये आहे, फक्त आपल्याला शिष्य होण्याची आपली तयारी पाहिजे. आपण ज्यावेळेस शिष्य होतो, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस शिकायचं असतं त्यावेळेस गुरु तर डिवाईनने प्रत्येक ठिकाणी दिलेले आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी गायडन्स मिळत आहे आणि ते गायडन्स डिवाईनच देत आहे. परमेश्वरच ते एखाद्या व्यक्तीमध्ये बसून तुम्हाला ते गायडन्स देत आहे. आता समजा माझ्या तोंडून काही शब्द निघतात, हे मी नाही बोलत, हे डिवाईन माझ्याकडून बोलून घेतात, ते तुमच्यासाठी असतात. तर नक्कीच येथे तुम्हाला तुमची गुरु मिळण्याची शक्यता आहे. लवकरच ज्यांची गुरूंची इच्छा आहे ते त्यांना भेटणार. हे बघा, गुरु आपल्याला बरोबर भेटतात, परंतु आपण आधी त्या तयारीचं शिष्य होण्याची आपल्यामध्ये तेवढी आपली तयारी पाहिजे. तर लवकरच तुमच्या जीवनामध्ये गुरु येत आहेत. गुरूंच्या द्वारे तुम्हाला सिद्धी प्राप्त होत आहे आणि त्या सिद्धीमुळे तुम्ही मागील ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या बाबतीमध्ये, इतर लोकांचे मनसुबे तुम्ही हाणून पाडताना येथे दिसून येत आहे. खूप सारे बदल, चेंजेस तुमच्या जीवनामध्ये आता होताना दिसून येत आहे. सो हा जुलै महिना मे बी तुमच्या शत्रूंसाठी खूप जास्त भारी असणार आहे, कारण की त्यांनी तुमच्या मर्यादेच्या पलीकडे गोष्टी तुम्हाला करायला लावल्या. तुम्ही ज्या गोष्टी करणार नव्हतात त्या गोष्टी त्यांनी तुम्हाला करायला लावल्या, कारण की त्यांचा अहंभाव सुखावा, म्हणजे त्यांचा अहंकार चांगला त्यांना वाटावा, यासाठी त्यांनी ह्या गोष्टी केल्या. परंतु आता त्याची फळं त्यांना मिळत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक ब्लॉकेजेस आपल्याला येथे दिसून येत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये, शत्रूंच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी दिसून येत आहेत. ओके, ठीक आहे. तर इथे आपल्याला दिसून येत आहे तुमचे शत्रू जे आहेत लवकरच त्यांची दयनीय अवस्था होताना दिसून येत आहे. हे जे काही 5 ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे ते आपल्याला इंडिकेट करते की तुमच्या शत्रूंच्या जीवनामध्ये सध्या आर्थिक ब्लॉकेजेस आहेत, आर्थिक अडचणी आहेत आणि ते लाचार जीवन जगणार आहेत. लवकरच त्यांना ह्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीचा जो आहे, जे तुमच्या बाबतीमध्ये त्यांनी गोष्टी केलेल्या आहे, बघा, कोणाच्या हक्काचं घेऊन आपलं जीवन कधी पुढं होत नसतं का, आपल्याला कधी त्याच्यातून विकास मिळत नसतो किंवा आपलं खूप जास्त आपण मोठं नसतो होत. जर तुम्ही एखाद्याच्या हक्काचं घेत असाल तर तुम्हाला ते कधीही पचणार नाही. तर इथे डिवाईन तुम्हाला गाईड, तुम्ही कटकारस्थानं करून किंवा जे तुमचे शत्रू आहे त्यांनी कटकारस्थानं करून तुमच्याकडून तुमच्या गोष्टी हिरावून घेतल्या असतील, तुमच्याकडून ते स्वतः मजा मारत असतील तुमच्या सगळ्या गोष्टींवरती जेथे तुमचा हक्क होता. तर अशा ठिकाणी जर तुम्ही असाल तर येथे डिवाईन तुमचा न्याय करेल. पुढील काहीच काळामध्ये 6 मंथमध्ये डिवाईन तुमचा न्याय करेल. 6 मंथमध्ये, मार्क माय वर्ड, 6 महिन्यामध्ये डिवाईन तुमचा न्याय करेल. कारण की येथे ऊर्जा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. माता महालक्ष्मीची ऊर्जा येथे आहे. माता महालक्ष्मी या सगळ्या तुमच्या जीवनावरती लक्ष ठेवून आहे. तुमच्या बाबतीमध्ये जे जे कोणी जसं जसं वागलेलं आहे, आज त्यांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांना म्हणतात ना, ती विष खायला पैसे नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. ज्यांनी तुम्हाला संपवण्याचा विचार केला, आज ते कुठल्या थराला गेलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. सो तुम्हाला इथे काळजी करण्याची गरज नाहीये. तुमच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या त्याच्यावरती माता महालक्ष्मीने त्यांना भरपूर दंड दिलेला आहे आणि भविष्यातही हा दंड असा चालू राहणार आहे. कारण की हे बघा, म्हणतात की आर्थिक बाजू खचली की माणसाचं पूर्ण आयुष्य खचून जातं. तर येथे दिसून येते तुमच्या जे कोणी शत्रू राहिलेले आहे, ज्यांनी तुम्हाला दगाफटका केलेला आहे मागच्या काळामध्ये, तुमच्या हक्कावरती त्यांनी बसून खाल्लेलं आहे, तुम्हाला तुमचं कधी योग्य ते स्थान मिळू दिलेलं नाही, लोकांच्या कानामध्ये भरून काही गोष्टी तुमच्याविषयी वाईट बोलल्या गेलेल्या आहेत. तर येथे 100% त्यांच्या आता बरोबर येथे माता महालक्ष्मीने जे आहेत येथे त्यांना दिवस दाखवलेले आहेत. तुमच्या शत्रूंचे आता खैर नाहीये. त्यांना आता भरपूर आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. अँड मार्क माय वर्ड्स, सो हे होणार, त्याची काळजी तुम्हाला करायची नाहीये. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. जी की फॅमिलीमध्ये सध्या तुमची उदासीनता आहे, नेगेटिव्हिटी आहे किंवा मिक्स सिग्नल मिळतात तुम्हाला, तर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये क्लॅरिटी मिळेल, सुख समृद्धता मिळेल, अबंडन्स मिळेल, भाग्यकारक घटनांना सुरुवात होईल, नशीब पलटेल तुमचं. जी सध्या तुमची बाजू तुम्हाला खराब वाटते, कमजोर वाटते, पण नाही, त्याच्या पाठीमागे बघा डिवाईनचा प्लॅन आहे. डिवाईनचा प्लॅन सतत तुमच्या जीवनामध्ये कार्यरत आहे, प्लॅन कार्यरत आहे. सो तुमचं नशीब हे बदलतंय हळूहळू. तुम्हाला दिसतंय की समजा मे बी असं तुम्हाला दिसतंय की सगळं चुकीचं घडतंय का आपल्या बाबतीमध्ये, नाही, तुमच्या बाबतीमध्ये चांगलंच करतोय डिवाईन, परंतु ते तुम्ही पॉझिटिव्ह वेने घ्या. एखादी गोष्ट जर घडली तर आपण पहिले त्याच्यामध्ये निगेटिव्ह शोधतो. आपण शोधतो अरे मग असंच का झालं, मग त्याच्या पाठीमागे असंच कारण असेल, म्हणजे एक नकारात्मक विचार करण्याची आपल्या मेंदूला सवय झालेली असते. मग आपण सकारात्मकता बघतच नाही. मग कधी कधी आपण असं पण केलं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे की ह्या गोष्टीच्या पाठीमागे आपल्या जीवनामध्ये काय चांगलं होतंय आणि काय वाईट होतंय, ह्या दोन्ही गोष्टींची तुम्ही एकदा पडताळणी करा. मे बी त्यातील 100% काही गोष्टी ज्या असतील त्या चांगल्याच घडत असतील, परंतु त्याकडे तुमचं लक्ष नसतं.
आपण सतत म्हणतो आपल्याला पैसा खूप कमी मिळाला आहे, परंतु आपली हेल्थ चांगली आहे, आपला परिवार चांगला आहे, किंवा आपण आहे त्याच्यामध्ये समाधानी राहू शकतो, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष नाही देत. सो इथे असं म्हणतात की समजा एखाद्या गावात राहणार व्यक्ती, त्या गावात राहणार व्यक्ती काय म्हणणार, अरे बापरे शहरात खूप पैसा आहे, त्यांची खूप मजा आहे असं. पण तुम्ही जे गावातलं लाईफ आहे, जे एकदम शांतता असते, पीस असतो, एक नॅचरल जीवन असतं, ते शहरात थोडीच मिळणार आहे. ती जी धावपळ असते, जे टेन्शन्स असतात, ते डिप्रेशनमध्ये त्यांना दररोज गोळ्या खावा लागतात, ह्याच्या त्याच्या बीपीच्या सो कशाच्या ना कशाच्या गोळ्या चालूच असतात. तर जे लाईफ तुम्ही जगताय ते जगण्यासाठी लोक पूर्ण सगळं सोडून देतात. आता हे मोठे मोठे लोक समजा सगळं सोडून देतात आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी शांतपणे निवांत जाऊन राहतात. सगळं कमवून तरी मग काय करतात, तेच करतात. त्याच्या आधी तुम्हाला ते आधीच मिळाले, तर मग तुम्ही ते आनंदाने जगलं पाहिजे. ना की तुम्ही असा विचार केला, कंपॅरिझन करायचं नाही, तर तुमचे नशीब बदलणार आहे. माता महालक्ष्मी तुम्हाला खूप धनवान येथे बनवताना दिसून येत आहे, कारण की अबंडन्स येत आहे, समृद्धता, 10 ऑफ पेंटिकल्स. सो क्लायमेट दिस रीडिंग, तुमची चर्चा होत आहे, वाहवा होत आहे तुमची. तुम्ही जे काही केले आजपर्यंत तुमची वाहवा होत आहे. तुम्ही कुठून कुठे आलात, तुम्ही कुठं कसे दिवस पाहिले, तुम्ही घरचा संघर्ष पाहिलाय, तुम्ही बाहेरचा संघर्ष पाहिलाय, तुम्ही इतर लोकांचे वादविवाद पाहिले, तुमच्या हक्काचं लोकांनी घेतलं, तुमचं सगळं घेतलं, तुमचं म्हणजे येथे दिसून येते तुमचं पद घेतलं. ओके, तुमचं पद घेतलं, तुमची प्रतिष्ठा घेतली, तुमच्यावर बदनामी झाली, तुमचे आरोप केले तुमच्यावरती, तुमच्या चारित्र्यावरती आरोप केले असतील, तर तुमचं जे काही चांगलं होतं सगळं धुळीच मिळालं असेल. परंतु तरी सुद्धा आज तुम्ही इतके स्ट्रॉंगली उभे आहात, इतके तुमचे पुण्याई आहे, तुमच्या कर्मांची पुण्याई आहे, तुमच्या पास्ट लाईफची पुण्याई आहे, तुमच्या सोल पार्टनरची पुण्याई आहे, तुमच्या डिवाइन पार्टनरची पुण्याई, तुमच्यावरती असणारे तुमचे इष्टदेवतांची ही आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्स आहे, पितृंचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती. त्यामुळे येथे तुम्हाला माता महालक्ष्मीने तारलेला आहे. कारण की बघा, प्रत्येक जो देवी देवता आहे ते बघतात की हा आपला बच्चा काय करतोय, रोज काय करतोय, काय नाही करत, तर त्यांचं लक्ष असतं. असं नाहीये की आपण काय करू त्याच्याकडे लक्ष नसतं, कोणीतरी आपल्याला पाहणारा असतो, आपले इष्टदेव असतात. सो ते बघतात की आपलं हे जे मूल आहे, ते आपला जो बच्चा आहे तो करतोय, कशा पण परिस्थितीमध्ये असो करतोय, मग एक ना एक दिवस त्याचे फळं त्याला देणं त्यांचा तो कर्माचा भाग आहे. सो ते असं नाही करू शकत. तर नक्कीच येथे भाग्यकारक घटनांना सुरुवात होईल. खूप सारा पैसा तुमच्याकडे येत आहे, धन तुमच्याकडे येत आहे, पैसा नक्की तुमच्याकडे. मे बी ज्यांना ब्राऊन बटरफ्लाय दिसत आहे त्यांनी नक्की कमेंट करा. ब्राऊन कलरच्या बटरफ्लाय ज्या असतात ते धन आकर्षित करतात. तर ज्या तपकिरी रंगाच्या असतात बघा, त्या काय असतात, त्या पैसा घेऊन येतात तुमच्या जीवनामध्ये. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्हाला ऑरेंज कलर खूप जास्त अट्रॅक्ट होत असेल. मे बी तुमचा जो काही मणिपूर चक्र आहे, आपला स्वादिष्ठान चक्र आहे, तो सुद्धा येथे ऍक्टिव्ह झालेला दिसून येत आहे. आणि तुम्ही चक्रांच्या निगडीत काही गोष्टी करत आहात. सो तुमच्या ऊर्जा ही हाय झालेल्या आहेत. सो मी म्हटलं बघाशीच की तुमचा थर्ड आय चक्रा अवेकन झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आता लोकांचे मनसुबे कळतात. तुम्हाला कळतं तुमच्यावरती ज्या काही गोष्टी घडल्या तुमच्या बाबतीमध्ये, तर त्यामधून आता तुम्हाला डिवाईनने बाहेर काढलेला. तर ते चक्रामध्ये तुम्ही नाही आहात, तर तुमचं आता नवीन फेज सुरू झालेली आहे, नवीन सायकलमध्ये डिवाईनने तुम्हाला टाकलेलं आहे. कार्मिक सायकल आता एंड झालेली आहे. कार्मिक ज्या गोष्टी होत्या तुमच्या जीवनामध्ये त्या संपलेल्या आहेत आणि तुम्ही पुढे प्रगतीकडे वाटचाल करत आहात. एक शांततेकडे, पीसकडे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाटचाल करत आहात. तर मागचं जे झालेले आहे त्या गोष्टींमध्ये बिलकुल अडकून राहू नका. कारण की असू शकतो खूप भूतकाळ पॅनिक होता, दुःख देणार होता, पण त्या परिस्थितीमध्ये तुमचे पार्टनर तुमच्या सोबत होते. तुमचे मे बी डिवाइन पार्टनर असतील ते तुमच्या सोबत होते. तुम्हाला त्यांची एनर्जी जाणवत होती की नाही, कुणी नसलं जरी आपल्यासोबत तरी आपल्यासोबत ते आहेत. तर तुम्हाला त्यांची एनर्जी जाणवत होती, फील होत होती. सो इथे दिसून येत आहे की आता तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्मिक गोष्टी होत्या त्या संपलेल्या आहेत अँड तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळत आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होत आहे. तुमचं नशीब बदलत आहे आणि खूप सारं धन तुमच्याकडे येत आहे, पैसा तुमच्याकडे येत आहे. सो क्लायमेट डिस्टिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन आणि माता महालक्ष्मीचा तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद आहे. शत्रूंचा तुम्ही बिलकुल आता टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांचा तुम्ही नाश करत आहात, बिमोड करत आहात. ते हरणार आहेत तुमचे शत्रू, त्यामुळे काळजी करू नका. माता महालक्ष्मी तुमच्या पाठीमागे आहे. सिद्धी प्राप्त तुम्ही व्यक्ती होणार आहात भविष्यामध्ये. तुम्हाला सिद्धी मिळत आहे, कसली तरी सिद्धी तुम्हाला मिळणार आहे 100%. सो क्लायमेट डिसिडिंग सगळ्यांनी ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे, चांगले बदल येत आहे, ऑफर तुमच्याकडे कसली तरी येत आहे, मे बी मॅरेजच्या रिलेटेड.
मॅरेजच्या रिलेटेड ऑफर येत आहे. ज्यांनी कुणी तुम्हाला नाकारलेलं आहे तर ते त्यांच्या जीवनामध्ये नाकाराला सामोरे जात आहेत. नक्कीच धन तुमच्याकडे येत आहे, पोस्ट तुमच्याकडे येत आहे, एखादी पोस्ट नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. माता महालक्ष्मीचा तुमच्यावरती वरद हस्त आहे. सो क्लायमेट डिसिडिंग ॲक्च्युली खूप छान मेसेजेस आहेत हे, आणि माता महालक्ष्मीने तुम्हाला भरपूर सांभाळलेलं आहे, भरपूर त्यांनी तुमच्यावरती लक्ष ठेवलेलं आहे. तर नक्कीच 100%. तर क्लायमेट डिसिडिंग ट्विन फ्लेम जर्नीच्या संदर्भातही कन्फर्मेशन साईन आहे. कार्मिक सायकलचा एंड होत आहे. कार्मिक सायकल संपली. कार्मिक सायकल संपली. आता तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. 1111 म्हणून कमेंट करा. त्यानंतर विश तुमची पूर्ण होत आहे. इच्छा विश. जे कोणी तुमचे बॉस आहेत ते बॉस मे बी असू शकतं, चेंज होतील. आता पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये गोष्टी घडतील. जे ट्रॉमा आहे, ट्रॉमा म्हणतो ना आपण, विचारचक्र थांबतील आणि चांगल्या बदलांना सुरुवात होईल. जीवनामध्ये बॅलन्स येत आहे. माता महालक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये बॅलन्सिंग सिच्युएशन घेऊन येत आहे. एंजल्स आर प्रोटेक्टिंग यू. एंजल्स तुमच्या सोबत आहे. अँड बॉटमची एनर्जी आहे माता महालक्ष्मीची. सो हिट्स व्हेरी कन्फर्मेशन साईन. ही रिडिंग माता महालक्ष्मीने तुमच्यासाठी दिलेली आहे. ते मी नाही बोलत आहे. माझं एवढं कुठलं सामर्थ्य आलंय की मी तुमच्यासमोर बोलू शकते. तर हे बोलून घेता येत ते माझ्याकडून. तर ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवा. लोकांना विश्वास नाही बसत. मला ह्याचंच कळत नाही की का नाही बसत. जर त्यांच्यामुळं सगळं घडतंय इथे, आपल्याला करता येऊ शकतं का? पाऊस आपण पाडू शकतो का? आपण एखादं काही नवीन तयार करू शकतो का? जन्म देऊ शकतो का? म्हणजे ती जन्माला जे येतं ते कसं काय प्रक्रिया आहे? म्हणजे खूप ह्या जगामध्ये असं काही आहे की ते आपल्याला समजण्याच्या पण पलीकडे आहे. पण तरी सुद्धा लोक विश्वास ठेवतात की डिवाइन आहे, परमेश्वर आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतात ते त्यांच्याशिवाय घडू शकत नाही. तर नक्कीच माता महालक्ष्मी तुम्हाला इथे ब्लेसिंग्स देत आहे, आशीर्वाद तुमच्याकडे देत आहे. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी नक्कीच त्यांचे आशीर्वाद जे आहेत तुम्हाला मिळालेले आहेत ते स्वीकारायचे आहेत. तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह बदल होत आहेत, सकारात्मक बदल होत आहे. शत्रूंची मात्र आता हैगई केली जाणार नाही. तर बघा, निसटता सुद्धा विजय मिळणार आहे. ओके. आणि तुमच्या शत्रूंच्या मिळता निसटणार आहे. सो 2 गोष्टी आहेत. तुम्हाला निसटता विजय मिळेल आणि त्यांना मिळालेला विजय सुद्धा निसटून जाईल. तर ह्या अशा गोष्टी आहेत. तर नक्कीच ते म्हणतात ना, कोणतं तरी आहे ते हार कर जितने वाले को काहीतरी आहे ते, बाजीगर कहते, असं काहीतरी. बाजीगर तुम्ही होत आहात तुमच्या जीवनाचे. तर सो काहीतरी आहे ते, माझं नाही लक्षात एवढं. कोणाच्या लक्षात असेल तर त्यांनी ते टाका कमेंटमध्ये. ते बाजीगरचं काय डायलॉग आहे, माझ्या नाही लक्षात राहिला एवढा. सो टाका ज्यांना माहिती असेल त्यांनी. तर आय होप तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. अँड तसेच पर्सनल रिडिंग काउन्सिलिंगसाठी तुम्ही मला संपर्क व्हॉट्सअपवरती करायचा आहे. तर जय माता महालक्ष्मी, जय कोल्हापूरची माता महालक्ष्मी. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. थँक्यू.